तर किती सुंदर आमटीला कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही। आणि आमटीतली जी शेवग्याची शेंग वगैरे होती ती सुद्धा छान शिजली गेलेली आहे। तर मंडळी बघू शकताय आपली आजची रेसिपी किती छान दिसते ना, आणि हो पटकन झाली, एकदम पटकन। मी अशाच रेसिपी तुमच्यासाठी मुद्दाम घेऊन येते। काही लोकांकडे शेवग्याची भाजी सुद्धा बनवतात, शेवग्याच्या शेंगांची, आणि काही लोकांना तर आता केरळ वगैरे साईडला याचं सांबर सुद्धा बनवतात। पण मी आज म्हटलं काहीतरी युनिक आपण करूया, आपण घेऊन येऊया आमटी, म्हणून आज तुमच्यासाठी स्पेशल अशी मी शेवग्याची शेंगा आणि बटाट्याची आमटी घेऊन आले। साहित्य सांगते। सर्वात प्रथम मी इथे घेतलेला आहे एक टोमॅटो, त्यानंतर घेतलेला आहे बारीक चिरलेला एक कांदा, इथे घेतलेले आहेत 2 बारीक साईजचे होते ते बटाटे कापून घेतलेले आहेत, इथे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्याच सोबत घेतलेल्या आहेत तिथे शेवगाच्या शेंगा, ह्या जवळजवळ मी 3 ते 4 कापून घेतलेल्या आहेत। आणि इथे हे घेतलेले आहेत मसाले, मीठ घेतलेला आहे, इथे घेतलेला आहे हा कोल्हापुरी मसाला, थोडासा घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे, त्यानंतर इथे घेतलेला आहे गरम मसाला, हळदी पावडर, आणि इथे घेतलेला आहे हा लाल तिखट मसाला जो कलरसाठी यूज करणार आहे। आणि आपल्याला फोडणीला लागणार आहे तेल। तर आता सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया आपल्या फोडणीला। तर मी इथे कुकर घेतला होता, तुम्हाला माहितीच असेल जो की मी मागच्या व्हिडिओत पण एका कुकर दाखवला होता चुलीवर ठेवलेला। तर कुकर आता आज सुद्धा कुकर यूज करते, कारण शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो, मग आपण हे 2-3 शिट्ट्यामध्ये होऊन जातं। तर आता मी यामध्ये ऍड करते सर्वात प्रथम तेल, त्यानंतर त्यामध्ये ऍड करते मी हा आपण घेतलेला कांदा, त्याचमध्ये ऍड करणार आहे लगेचच मी हा टोमॅटो। आता आपल्याला व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आता ऍड करणार आहे लसूण, आता जेवढे काही मसाले घेतले ते सगळे मी त्यामध्ये ऍड करणार आहे। आणि आपल्याला तेलात आता व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे। त्याचमध्ये ऍड करणार आहे बटाटा, शेवग्याच्या शेंगा, आणि लगेचच ऍड करणार त्यामध्ये पाणी। तर हा मी 1 तांब्या पूर्ण भरून पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता यामध्ये जे वाटण आपण घेतलं होतं ते ऍड करणार आहोत, त्यामध्ये आता ऍड करणार आहोत आपण लगेचच वाटण, तर बघू शकताय मी सगळे जिन्नस त्यामध्ये ऍड केलेले आहेत। आता आपल्याला याला छानशा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला। तर मी आता याला घेते शिट्ट्या काढून। तर किती सुंदर आमटीला कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही। आणि आमटीतली जी शेवग्याची शेंग वगैरे होती ती सुद्धा छान शिजली गेलेली आहे। तर आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून